रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर कष्टाला काही पर्याय नाही आहे. कष्ट करणं हे माझं काम आहे. कष्ट मी करणार आणि कष्टाच्या जीवावरतीच आपल्याला जे काही साध्य करायचं ते करायचं आहे. खरं तर आजही मी त्याच कष्टाच्या जोरावरती आज एक सुंदर अनयूज अनटच आणि प्रशस्त असं मोठी बाल्कनी असणारा खरं 2 BHKचा फ्लॅट आहे. जो फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही आहे. फ्लॅटचं जर लोकेशनचा आपण विचार केला तर हा ढोकळे कोलशेत रोडवरती असणारा 730 कार्पेट असणारा हा 2 BHKचा खरं फ्लॅट असेल. ज्याच्यात तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती मोठी अशी सुसज्ज अशी तुम्हाला खरं बाल्कनी मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्या जर ह्या बाल्कनीमधनं तुम्ही खाली बघण्याचा बाकी विचार जर केला तर तुमचं जे असणारं फुटबॉल ग्राउंड आहे किंवा हे सगळं तुम्हाला खाली जे काही दिसतंय ह्याच्यात बाकी तुम्हाला ॲम्युनिटीज एक नंबर आहेत. तुमच्या घरातनं तुम्हाला एक मंदिर नव्हे 2 मंदिर दिसतील. आणि 2 मंदिराच्या जर मधल्या ज्या ह्या 2 बिल्डिंगच्या मध्ये जर पॅच बघितलं तर तसं बारीक बघितलं तर माझ्या हिशोबाने तुम्हाला अगदी क्रिकसुद्धा दिसतो आहे, एअरफोर्स स्टेशनसुद्धा दिसतं आहे. अशाच पद्धतीचा हा खरं 2 BHKचा फ्लॅट आहे. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही हे सर्व घर बघितलं तर एकही दिवस वापरलेलं नाही आहे. घरामध्ये तुम्हाला हॉलमध्ये एक AC मिळेल, 2 बेडरूमला 2 AC मिळतील. तर त्याही नव्या कोऱ्या अनयूज अनटच बाकी नक्की असणार आहेत. आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर जाताना जर समजा बघितलं तर साऊथ वेस्ट तुम्हाला बाहेर आहे आणि आतमध्ये जाताना नॉर्थ ईस्ट आहे. तर बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आणि 2 लिफ्ट बाकी मस्त आणि चांगल्या पद्धतीच्या 2 घरामध्ये जर तुम्ही बघितलं तर एवढं मोठं अंतर तुम्हाला दोघांमध्ये नक्की मिळते. घराच्या आतमध्ये ज्यावेळेला आपण जाणार आहोत त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एक सुंदर आणि चांगलं कपाट ठेवण्यासाठी खरं जागा बनवावी लागेल, पण तिथे जागा उपलब्ध असणार आहे. आणि नंतर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं मोठं चांगल्या पद्धतीचं किचन आहे. जे किचनची साईज जर तुम्ही बघितली तर नक्की मोठी आहे. क्रॉस व्हेंटिलेशनला तुम्हाला खिडकी असणार आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इथपर्यंत आलेली आहे, आतमध्ये आपल्याला ओढून घ्यायची. नंतर इकडे जर आपण आलो तर इथं परत स्टोअर टाईप तुम्हाला अशी जागा आहे जी खूप मोठी तुम्हाला इथे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची नक्की मिळते. आणि नंतर तुम्ही ह्या साईडला तुमचं फ्रीज ठेवू शकता. तिकडे चांगल्या पद्धतीचं किचन तुम्हाला बनणार आहे. आणि नंतर ज्यावेळेला घराच्या आपण अजून बाहेर येणार आहात तर किचनच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बाकी हॉल तुम्हाला मिळतो, जिथे तुम्हाला एक हिताची कंपनीची एक AC सुंदर चांगल्या पद्धतीची सेट करून दिलेली आहे. आणि जर तुम्ही हे हॉल बघितलं तर हॉलचं ह्या साईड आणि इकडे जर तुम्ही आला तर तुम्हाला इकडे डायनिंगसाठी पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा बाकी दिली गेलेली आहे. आणि नंतर हा सगळा जर हॉलचा विचार आपण जर केला आणि ह्या साईडला जर आलं तर तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जी आपण व्हिडिओ चालू करायच्या वेळेला बाल्कनी दाखवली होती अशा पद्धतीची तुम्हाला बाल्कनी बाकी नक्की मोठी आहे. तुम्हाला गॅसची पाईपलाईन मी म्हटलं होतं तर गॅसची पाईपलाईन तुमची इकडे सगळीकडे ऑलरेडी आलेली आहे. आपल्याला फक्त कनेक्शन घेणं बाकी असणार आहे, कारण आता नवाच फ्लॅट आहे तर आपल्याला त्या पद्धतीचं आहे. बिल्डिंग नवीच आहे, फ्लॅट पण नवा कोरा अनयूज अनटच असणार आहे. इथे बाकी ॲम्युनिटीज खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या नक्की असणार आहेत. नंतर तुम्ही इकडे जर आला तर तुम्हाला एक मोठं चांगल्या पद्धतीचं कॉमन बेडरूम मिळतं, जे हेही हवेशीर म्हणा, लाईट प्रकाश म्हणा, त्या सगळ्या गोष्टी नक्की आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या खिडकीतनं जर तुम्ही बघितलं तर समोर बिल्डिंग आहे, पण तुम्हाला बिल्डिंग असं एकदम तुम्हाला काय असं दबल्यासारखं किंवा असं काय वातावरण नक्की होत नाही, कारण तुम्हाला इकडे जाताना येताना सगळ्या गाड्या घोड्या ह्या त्या सगळ्या गोष्टी मंदिर किंवा खालच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत ते सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या नक्की दिसतात. नंतर जर तुम्ही पुढे आलात तर इथे ह्याच्या अपोजिटला जर आल्यानंतर तुम्हाला परत इथे एक असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कपाटाची जागा बाकी उपलब्ध करून दिली गेलेली. इथे पण तुम्हाला एक हिताची कंपनीची खरी AC मिळणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक खरं तर भगवंताच्या मंदिरासाठी ही जागा सोडल्या गेलेली आहे, पण तुम्हाला मंदिराच्या व्यतिरिक्त जर समजा स्टोर रूम जरी करायचं म्हटलं तर तुम्ही इथे करू शकता किंवा मंदिर बनवू शकता. तुमच्या पद्धतीनं जसं वाटेल तुम्ही तसं नक्की करू शकता. नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट दिलं गेलेलं आहे, जे हेही अनयूज अनटच असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही पुढे आलात तर इथे मात्र तुम्हाला इथं तुमचं वॉशिंग मशीनचं पॉईंट आहे. इथं साफसफाईची गरज नक्की आहे. इथं वॉशिंग मशीनचं पॉईंट तुम्ही लागू शकता. कपडे सुकवणे वगैरे हे सगळे प्रकार तुमचे ह्या पद्धतीने इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या कॉमन वॉशरूमच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुमचं हे शेवटचं मोठं बेडरूम असणार आहे. जे बेडरूम जर तुम्ही बघितलं तर इमिडिएटली तुम्ही ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला परत इथे एक वॉशरूमची सुविधा बाथरूमची सुविधा दिली गेलेली आहे, जे हे तुमचं नवं कोरं अनयूज अनटच चांगल्या पद्धतीचं प्लंबिंग वर्क करून ठेवलेलं आहे. आणि जर बघितलं तर ACचे जे बाहेरचे आउटलेट असतात तिथे सेट अशा पद्धतीनं केले गेलेले असणार आहेत. अशा पद्धतीचं खरं हे
ह्या पद्धतीची जागा तुम्हाला इकडनं मिळते. आणि नंतर तुमचा जो बेडरूम आहे, हा बेडरूम पण तुमचा मोठा चांगला पद्धतशीर आहे. आणि याच्यातनं जरी तुम्ही व्ह्यूचा विचार केला तर मंदिर आणि फुटबॉल किंवा त्या सगळ्या गोष्टीचा जो व्ह्यू आहे तोही सुंदर आणि चांगला नक्की तुम्हाला इकडनं पण मिळतो. आणि इथे खाली जर बघितलं तर तुम्हाला जे फुटबॉल ग्राउंड तुमचं आहे ते घरातनं तुमच्या व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला नक्की दिसतं. आणि नंतर जर तुम्ही इथे आला तर इथे तुम्हाला कपाटाचा ऑलरेडी परत एक सुविधा दिली गेलेली आहे, जी तुम्ही कपाट इथे लावू शकता. वरती AC हिताची कंपनीचं तुम्हाला ऑलरेडी एक दिला गेलेला आहे. अशा पद्धतीचा अनयूज अनटच असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, जो आपल्याकडे अर्जंट सेलसाठी उपलब्ध असणार आहे. आणि ह्याच्यावरती तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता, कारण बिल्डिंगला OC CC सोसायटी त्या सगळ्या गोष्टी खरं झालेल्या आहेत. आणि म्हणूनच हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट आपल्याला सध्या आता जे मालक आहेत त्या मालकांनी 1,29,00,000 1.29 लाख 1,29 लाख रुपीज ह्याची किंमत ठेवलेली आहे. याच्यात बाकी थोडंसं परत कमी करणार आपण, हे ओनर जे आहेत थोडेसे पैसे याच्यात परत कमी करणार आहेत. जर ते पसंत तुम्हाला पडलं, तुमचं पेमेंट शेड्यूल त्या सगळ्याच गोष्टी जर नीटनेटक्या सगळ्या व्यवस्थित असतील तर त्याच्यात थोडंफार कमी होणार आहे. तर अशा पद्धतीचा जर कोणी अनयूज अनटच आणि अशा नवा कोरा बाल्कनी सहित असणारा आणि विथ सगळ्या ॲम्बिनिटीज असणारा फ्लॅट बघत असतील तर हा फ्लॅट ठाणा स्टेशनपासून साधारणतः 6.5 ते 7 किलोमीटर अंतरावरती उपलब्ध असणार आहे. याच्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्ही याला एक मेन गेट तिकडनं पण आणि इकडनं पण मागच्या साईडचं पण मेन गेट आहे. हे मागची साईडची जी मेन गेट आहे तिकडनं तुम्हाला वाया बाळकुम जायला रस्ता आहे, वाया कोलशेत रोड जाऊ शकता किंवा वाया बाळकुम रोड पण तुम्ही ह्या घरामधनं जाऊ शकता. अशाच लोकेशनला खरं हा फ्लॅट असणार आहे. असेच नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला कार्यक्रम रोजचा चाललेला आहे. तुम्ही रोज आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करतात. मी खरंच तुमचे मनापासून आभार बोलतो की तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला उचलून धरलेलं आहे. असंच आम्हाला उचलून धरा, कारण की खरं आम्ही आमच्या पिंड जरी शेतकऱ्याचा असेल तरी किंवा आम्ही जरी गावाचे असतो तर पण आमच्या कामातनं आम्हाला चुणूक दाखवायची, कामातनं आम्हाला चांगलं करायचं आहे. आम्हाला तुम्हाला तुमच्या पुढे येऊन चांगल्या पद्धतीचं काहीतरी करून जायचं आहे, की म्हणजे जेणेकरून असं कोणाला आपल्याकडनं भूल थापा ह्या सगळ्या गोष्टी न होता चांगल्या पद्धतीनं आम्हाला सेवाच करायची. आणि त्या सेवेचा तुम्ही आम्हाला जो चांगल्या पद्धतीचा मौका देत आहे, मला असं वाटते तो खूप आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही आम्हाला एका गावाकडल्या शेतकऱ्याच्या पोरांना म्हणा किंवा एका मिलिटरीच्या माणसाला तुम्ही अशा पद्धतीने उचलून धरताय. तर खरंच मी तुमचे खरोखर मनापासून आभार करतो. आणि तुम्हाला याची नक्की ग्वाही देतो की बाबा माझ्याकडनं चुकीचं काय घडणार नाही आहे, चुकीचं मला घडवायचं नाही. मला माझ्याकडनं चांगलं काय करता येईल मला ते खरं चांगलंच करायचं आहे, चुकीचं माझ्याकडनं नाही. कारण मला आता सध्याची जी परिस्थिती आहे, मला म्हणजे जे लोक माझ्यावरती विश्वास करतात त्या विश्वासाला मला आयुष्यभर तडा जाऊन द्यायचं नाही. हेच मी ह्या सगळ्या गोष्टींकडनं शिकतो आहे आणि शिकलो आहे. तर मी तुम्हाला कधीच माझ्याकडनं तरी मी चुकीचं होणार नाही याची नक्की ग्वाही देतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.